आता हार्डवर्क नाही तर स्मार्टवर्क करा. नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. आज रविवार असल्यामुळे उठायला उशीर झाला. म्हटलं आता नाश्त्याला काय बनवायचं. मग लक्षात आलं, म्हटलं चला आता अंडी उकडूया. माझ्याकडे आहे हे स्मार्ट युनिट अगारोचं एक बॉयलर अँड पोचर. तर हे एक बॉयलर अँड पोचर जे आहे ते मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे. याची जी बॉडी आहे ती स्टेनलेस स्टीलची आहे. यावरती आहे ही ट्रान्सपरंट लीड आहे. एक पोचर, त्यानंतर हे आहे एक बॉइलिंग रॅक आणि हे आहे मेन युनिट. याच्यासोबत तुम्हाला मिळणार आहे पॉवर कॉर्ड आणि एक मेजरिंग कप आणि शिवाय युजर गाईडसुद्धा आहे. म्हटलं चला पटकन नाश्त्याची तयारी करूया. पॉवर युनिट सॉकेटमध्ये टाकलं, बटन ऑन केलं आणि म्हटलं चला फास्टमध्ये आता नाश्ता बनवून घेऊया. या युनिटमध्ये आपल्याला ह्या कपच्या साह्याने मोजून पाणी टाकायचं. म्हणजे तुम्हाला अंडी कशा पद्धतीने उकडलेली आवडतात. त्यामध्ये 3 प्रकारे तुम्ही अंडी उकडवू शकता. तर 3 प्रकारामध्ये तुम्ही सॉफ्ट, मीडियम आणि हार्ड. तर मी आता इथे हार्ड बॉईल करून घेणार आहे. त्यासाठी 85 ml मी पाणी या कपमध्ये मेजर केलं आणि या युनिटमध्ये टाकलं. त्यानंतर यावरती ही एक बॉइलिंग रॅक ठेवली. आता ह्यावरती आपल्याला अंडी उकडायला ठेवायची, पण ती एक विशिष्ट पद्धत आहे. हा जो मेजरिंग कप आहे ना, याच्या खाली एक पिन आहे. ही कॅप उघडल्यानंतर ही पिन ओपन ही पिन तुम्हाला दिसेल. त्या पिनच्या साह्याने तुम्हाला अंड्यावरती होल करून घ्यायचं आहे आणि होल असलेली जी बाजू आहे ती वर ठेवायची आणि रॅकवरती अंडं ठेवायचं. आता आम्ही 4 जण आहे म्हणून मग मी 4 अंडी उकडायला ठेवलेली आहेत. त्यानंतर त्यावरती अंडी ठेवली, मी 4 अंडी ठेवली. त्यावरती ही ट्रान्सपरंट लीड ठेवली आणि या युनिटचं बटन जे आहे ते ऑन केलं. हे बटन ऑन केलं की ते ब्लू कलरचं होतं. आता याच्यातलं पाणी उकळणार आणि ही आपली अंडी शिजून तयार होणार. आता या युनिटमधलं पाणी संपलं की बटन ऑटोमॅटिक बंद होतं. आता लीड काढून आपण चेक करूया. अंडी तयार झालेली आहेत. आता ही मी पटकन प्लेटमध्ये काढून घेते. अंडी गरम असल्यामुळे चिमट्याने उचला. माझ्याकडे चिमटा नव्हता म्हणून मी हातानेच काढले. अंडी गरम होती आणि मला लगेच सोलायची होती म्हणून मग मी ती पाण्यात काढली, कारण पाण्यात टाकल्यानंतर त्याचं टेम्परेचर कमी झालं. पटकन सोलून घेतली. कट केल्यानंतर वा, 1 नंबर शिजलेली आहेत ही अंडी. मला जशी हवी होती ना तशी छान शिजलेली आहेत. आता यांना सगळ्यांना नाश्त्याला देते. अंडी फटाफट कट करून घेतली. त्यावरती मी मीठ आणि थोडासा चाट मसाला आणि लाल तिखट टाकलं. आता कियांश होता आमच्याकडे, तो तिखट खात नाही म्हणून फक्त त्याच्यासाठी मी मीठच वापरलं. आणि मुलांना म्हटलं चला तुमची खेळणी बाजूला ठेवा, आपल्याला नाश्ता करायचा आहे. पटकन नाश्ता करून घेतला, पण ह्यावरती यांचं काही पोटच नाही भरलं. म्हटलं अरे देवा. परत किचनमध्ये आले आणि हे युनिट ऑन केलं. यामध्ये पाणी टाकलं 85 ml. एक बॉइलिंग रॅक ठेवलं आणि त्यावरती हे पोचर ठेवलं. तिथे या पोचरला आहे ना मी 2 बाजूला ऑइल लावलेलं आहे. फक्त थोडंसं ब्रशने लावून घेतलं. मग मी म्हटलं आता नरेंद्रांना ऑमलेट आवडतं खायला, पण कमी, आता ते सध्या डाएट करतात त्यामुळे कमी ऑइलचं आपण अंडं त्यांना उकडवून देऊया आणि मुलांना काहीतरी चटपटं काहीतरी बनवून देऊया. पेला घेतला. पेल्यामध्ये अंडं फोडून घेतलं. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लाल तिखट आणि मीठ टाकलं आणि ते छान फेटून घेतलं. पोचिंग ट्रेमध्ये मी एका बाजूला ते टाकलेलं आहे. त्यानंतर नरेंद्रांना असं हाफ बॉईलवाला अंडं आवडतं. मग मी त्यांना फक्त ते डिरेक्टली अंडं टाकलं, त्यामध्ये मीठ टाकलं. मुलांसाठी कॉर्न आणि एकादशीला आणलेले रताळे होते माझ्याकडे. म्हटलं ते 2 जण छान आवडीनं खातील. एक साईडला कॉर्न ठेवलं, एक साईडला एक रताळं धुवून स्वच्छ करून ठेवून दिलं. कॉर्नवरती पण थोडंसं मीठ टाकलं आणि आता याच्यावरती सुद्धा ही ट्रान्सपरंट लीड ठेवली. बटन ऑन केलं. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये हे सुद्धा छान बॉईल होऊन तयार झालं. पाहू शकता सुंदर अंडं फुगलेलं आहे. फेटल्यामुळे ते छान फुगलं. हे आपण डिरेक्टली टाकलं होतं त्यामुळे हे काही फुगलं नाही आहे. रताळे काढून घेतले. कॉर्नसुद्धा अप्रतिम शिजलेले आहेत. म्हणजे आपण प्रॉपर स्टीम कसं करतो, बुट्टा जो असतो तो डायरेक्टली स्टीम कसा केला जातो तसा तो इतका सुंदर, मला तर खूप आवडलं. हे जे मी ऑमलेट बनवलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे, ते तुम्ही ब्रेडमध्ये टाकूनसुद्धा मुलांना देऊ शकता, सॉस वगैरे लावून. उत्तम लागतं. तर हे अंडे जे होते ते नरेंद्रांनी खाल्ली, रताळं कियांशनी खाल्लं आणि मस्त असे तयार झालेले कॉर्न जे आहेत ते ओमला भयंकर आवडले. त्यांनी खूप छान पद्धतीने काढले. आता हे वापरायचं कसं ते तर तुम्हाला समजलं. तर याची क्लिनिंगची प्रोसेस तुम्हाला सांगते. अगदी सोपं आहे. अगदी म्हणजे अगदी सोपं आहे. हे युनिट आहे ना, याला पाणी असेल ना तर तुम्ही आपल्या साध्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने क्लीन करून बाजूला ठेवून द्यायचं. आणि बाकीचे जे लीड, पोचिंग ट्रे आहे आणि त्याच्यावरचं जे झाकण वगैरे आहे ते तुम्ही साध्या आपल्या घरातल्या स्पॉन्जने वगैरे छान धुवून वगैरे ठेवू शकता. मी व्यवस्थित पाण्याने वगैरे आपल्या सॉफ्ट घासणीने मी घासले आणि पाण्याने धुवून क्लीन करून घेतले.
सो अशा पद्धतीने मी हार्डवर्क न करता नाश्ता केलेला आहे, एकदम स्मार्ट पद्धतीने नाश्ता केलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर हे प्रोडक्ट आवडलं असेल तर ॲमेझॉनवरून नक्की परचेस करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. चला मग भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगसोबत. बाय एव्हरीवन.